महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर येत असून मोठ्या प्रमाणात 547 कोटीच्या कामाचे भूमिपूजन आज ते या मंचावर करणार आहेत। आपण सध्या रेल्वे मैदान भंडारा येथे आहोत आणि बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणात इथं जे तयारी जी आहे सुरू झालेली पाहायला मिळत आहे। आमदार नरेंद्र भोंडेकर स्वतः इथं पाहणी करताना पाहायला मिळत आहेत आणि 547 कोटीच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन आज या मंचावरून एकनाथ शिंदे जे आहेत ते करणार आहेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे बसण्याची व्यवस्था या कार्यकर्त्यांसाठी आता करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या कार्यक्रमाला आता उपस्थित राहणार असून भंडारा जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याकरिता मोठ्या प्रमाणात विकास निधी जो आहे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्ह्याला प्राप्त झाला आणि त्यासाठी एकनाथ शिंदे हे जे आहेत मुख्यमंत्री हे या कार्यक्रमात येणार असून 547 कोटीच्या कामाचे भूमिपूजन या निमित्तानं करणार आहेत। आणि खरं पाहायला गेलं तर आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या काळात 2 वर्षात तिसऱ्यांदा मुख्यमंत्री भंडारा जिल्ह्याला येत असून ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एक प्रकारे जणू आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या ह्या शक्ती प्रदर्शन ठरणार आहे की काय असे याकडे जे आहेत आता सर्वांच्या नजरा लागलेल्या पाहायला मिळत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मंचावरून नेमकं काय वक्तव्य करतील, विधानसभेच्या तोंडावर आता नेमकं ते काय बोलतील, काय टीकास्त्र सोडतील याकडे जे आहे सर्वांचे लक्ष लागलेले पाहायला मिळत आहे। रुपेश सपाटे, T9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।